हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 12 दॅट इज मिनरल न्यूट्रियंट्सचा सेकंड पार्ट. फर्स्ट पार्टमध्ये आपण ऑलरेडी टॉक्सिसिटीपर्यंत कंप्लीट केलं होतं आणि आता आपण पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ एलिमेंट्स. आय होप की तुम्ही आधीचे पार्ट्स पाहिले असतील, कारण त्यामध्ये आपण बरेचसे ट्रिक्स देखील पाहिल्या होत्या की मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे वगैरे. सो या तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता. जर तुम्ही नीट एक्झामची तयारी करत असाल तर अनअकॅडमीवरती एक बेस्ट ऑफर सुरू आहे. जर तुम्ही 3 मंथचं सबस्क्रिप्शन घेतलं तर तुम्हाला 1 मंथचं सबस्क्रिप्शन फ्री मिळणार आहे आणि याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. ही ऑफर फक्त 20 मार्चपर्यंतच अवेलेबल आहे. सो चेकआउट दी लिंक्स आणि तुम्ही सुहानी 10 हा कोड नक्की वापरा, जेणेकरून तुम्हाला ॲक्च्युअल प्राईसवरती पण 10% ऑफ पाहायला मिळेल. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर 30 मार्चपासून प्राइजेस इन्क्रीज होणार आहेत. सो तुम्हाला जर बॅचेस जॉईन करायचे असेल तर प्लीज आत्ताच जॉईन करा, कारण नंतर तुम्हाला एक्स्ट्रा पेमेंट करावं लागेल. एक्स्ट्रा प्राइजेस जे वाढलेले असतील ते भरावे लागतील. सो तुम्ही जर आत्ताच बॅचेस जॉईन केल्या तर तुम्हाला 10% डिस्काउंट देखील मिळणार आहे सुहानी 10 हा कोड वापरल्यानंतर. सो नवीन कोणत्या कोणत्या बॅचेस सुरू होणार आहेत ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. त्यासोबतच अनअकॅडमीवरती 20 मार्चला सकाळी 11 वाजता नीट कॉम्बॅक्ट टेस्ट होणार आहे. तर यामध्ये तुम्हाला फ्रीमध्ये एनरोलमेंट करता येतं. बरेचसे प्राइजेस देखील तुम्ही या ठिकाणी जिंकू शकता. अगेन एनरोलमेंट दरम्यान तुम्ही नक्की सुहानी 10 हा कोड वापरा, जेणेकरून तुम्ही फ्रीमध्ये एनरोल करू शकता. त्यासोबतच 23 मार्चपासून प्रॅक्टिस बॅच फॉर नीट सुरू होणार आहे. याच्या पण लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. आणि जर तुम्ही 2023मध्ये नीट देणार असाल तर अनअकॅडमीवरती एन्थूज बॅच नावाची एक बॅच आहे, जी की 23 मार्चपासून स्टार्ट होणार आहे. सो बॅचेसमध्ये एनरोलमेंट करण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल आणि सबस्क्रिप्शन दरम्यान जर तुम्ही सुहानी 10 हा कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट देखील पाहायला मिळेल. त्यासोबतच तुम्ही अनअकॅडमीवरती डाऊट्स विचारू शकता. 3 डाऊट्स तुम्ही या ठिकाणी विचारू शकता अनअकॅडमीच्या ॲपवरती किंवा वेबसाईटवरती जाऊन. याच्या पण लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. अगेन हे सगळं फ्री आहे डाऊट्स वगैरे विचारणं. आता आपण पाहणार आहोत की हे जे एलिमेंट्स आहेत ते कशा पद्धतीने ॲब्झॉर्ब केले जातात प्लांट बॉडीमध्ये. So much of the studies on mechanism of absorption of elements by plants has been carried out in the isolated cells, tissues or organs. Isolated म्हणजे काय, त्याला प्लांट बॉडीपासून सेपरेट केले जातं आणि मग त्याच्यामध्ये आपण अभ्यास करतो. So the study revealed that the process of absorption can be demarcated into 2 main phases. The first phase म्हणजे काय, ज्याला आपण एपोप्लास्ट म्हणतो, आणि सेकंड फेज आहे ते म्हणजे सिम्प्लास्ट. सो एपोप्लास्ट आणि सिम्प्लास्ट आपण ऑलरेडी ट्रान्सपोर्टमध्ये डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. सो एपोप्लास्टमध्ये काय केलं जातं की जे पण न्यूट्रियंट्स आहेत ते रूट हेअर्सद्वारे ॲब्झॉर्ब केल्यानंतर फक्त जे इंटरसेल्युलर स्पेसेस असतात सेलमध्ये तर त्यामधूनच ते ट्रॅव्हल करतात, आणि त्याच्यामुळे ही फास्ट प्रोसेस आहे आणि ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. ओके, सो बेसिकली इन द फर्स्ट फेज अँड इनिशियल रॅपिड अपटेक ऑफ आयन्स इन टू दी फ्री स्पेस ऑर दी आउटर स्पेस, किंवा ज्याला आपण इंटरसेल्युलर स्पेस म्हणतो, तर त्याच्यामधून केलं जातं. याला आपण ॲपोप्लास्ट म्हणतो आणि हे पॅसिव्ह आहे. नेक्स्ट फेज अशी आहे की ज्या ठिकाणी जे आयन्स आहेत तर ते स्लोली इनर स्पेसमध्ये म्हणजे आउटर स्पेसमधून ट्रॅव्हल होत असतात, त्यांना सेलच्या इनर स्पेसमध्ये म्हणजे सायटोप्लाझममध्ये घेतलं जातं आणि मग ते ट्रॅव्हल होतात. ऑब्वियसली सायटोप्लाझममध्ये डिस्ट्रॅक्शन्स खूप जास्त असल्यामुळे ही प्रोसेस थोडीशी स्लो आहे, ज्याला आपण सिम्प्लास्ट म्हणतो. The passive movement of ions into the apoplast usually occurs through ion channels, the transmembrane proteins, and the function as selective pores. सो बेसिकली ॲपोप्लास्टमध्ये आयन चॅनल्स असतील किंवा प्रोटीन चॅनल्स असतील, त्याद्वारे ट्रान्सपोर्टेशन होत असतं. ऑन दी अदर हँड द एंट्री अँड एक्झिट ऑफ आयन्स अँड द एंट्री ऑर एक्झिट ऑफ आयन्स टू अँड फॉर्म द सिम्प्लास्ट रिक्वायर्स द एक्सपेंडिचर ऑफ मेटाबॉलिक एनर्जी विच इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस. सो सिम्प्लास्ट ॲक्टिव्ह प्रोसेस आहे, तर ॲपोप्लास्ट ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. द मुवमेंट ऑफ आयन्स इज युजली कॉल्ड फ्लक्स, म्हणजे इनफ्लक्स म्हणजे आतमध्ये येणं, एक्सफ्लक्स म्हणजे बाहेर जाणं. ओके, सो आयन्स जर सेल बॉडीमध्ये येत असतील तर त्याला आपण इनफ्लक्स म्हणणार आहोत. आयन्स जर सेल बॉडीच्या बाहेर जात असतील त्याला आपण एक्सफ्लक्स म्हणणार आहोत. आणि हे सगळं आपण ऑलरेडी ट्रान्सपोर्टमध्ये किंवा ट्रान्सलोकेशनमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सलोकेशन ऑफ सॉल्यूट्स. सो मिनरल सॉल्ट्स आर ट्रान्सलोकेटेड थ्रू झायलम along the ascending stream of water which is pulled up through the plant by transpirational pull. सो ट्रान्सपिरेशन पूल देखील आपण याच्या आधी ऑलरेडी पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर निगेटिव्ह असतं आणि जे पण सबस्टन्सेस आहेत त्या ते प्लांट बॉडीमध्ये पुल केले जातात. ॲनालायसिस ऑफ झायलेम सॅप. झायलेम सॅपमध्ये काय काय येतं, फर्स्ट तर वॉटर येतं आणि नेक्स्ट म्हणजे मिनरल्स. शोज द प्रेझेन्स ऑफ मिनरल सॉल्ट्स इन इट. सो नेक्स्ट आहे याच्यामध्ये जर आपण रेडिओ स्टॉप्स वगैरे वापरले तर ते आपल्याला कशा पद्धतीने ट्रान्सपोर्टेशन होतं त्याचा पाथ देखील दाखवू शकतात. अगेन हे आपण झायलेममध्ये 11th चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट आहे सॉईल ॲज रिझर्वॉयर ऑर इसेन्शियल एलिमेंट्स. सो
as a reservoir of essential elements. So majority of the nutrients that are essential for the growth and development of plants become available to the roots due to weathering and breakdown of rocks. So as you know की रॉक्समध्ये बरेचसे न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतात. सो जसे हे रॉक्स ब्रेकडाऊन होतात म्हणजे सॉईल जेव्हा लेट मी ड्रॉ कसं ड्रॉ करू सपोज की हा एक दगड आहे रॉक आहे याच्यामधून हे प्लांट उगवतं आणि प्लांटचे जे रूट्स असतात तेवढे स्ट्रॉंग असतात की ते या रॉकला देखील क्रॅक करतात आणि त्याच्यामुळे रॉकमधले जे काही न्यूट्रिएंट्स वगैरे असतात तर ते प्लांट बॉडीद्वारे ॲब्झॉर्ब केले जाऊ शकतात. सो दिस प्रोसेस एनरिच दी सॉईल विथ डिझॉल्व्ड आयर्न अँड इनऑर्गॅनिक सॉल्ट्स. So since they are derived from the rock minerals, their role in the plant nutrition is referred as mineral nutrition. So हे रॉकपासून मिळवलेले आहे. सो दॅट्स वाय याचा जो काही रोल असेल प्लांट बॉडीमध्ये प्लांटच्या न्यूट्रिशनमध्ये याला आपण मिनरल न्यूट्रिशन असं म्हणतो. सॉईल कन्सिस्ट ऑफ अ वाईड व्हरायटी ऑफ सबस्टन्सेस. सॉईलमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये न्यूट्रिएंट्स अवेलेबल असतात आणि दॅट्स वाय प्लांट्स सॉईलमध्ये उगवतात. So soil not only supplies minerals but also harbors nitrogen fixing bacteria, other microbes, holds water, supplies air to the roots and acts as a matrix that stabilize the plant. हे खूप महत्त्वाचं आहे की सॉईल फक्त मिनरल पोचवतं का तर नाही, त्यासोबतच सॉईल ॲज अ शेल्टर पण देतं कोणाला एन फिक्सिंग बॅक्टेरिया म्हणजे नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतील किंवा मायक्रोब्स असतील, त्यासोबतच ते वॉटर होल्ड करतं, एअर सप्लाय करतं, या सगळ्या गोष्टी देखील रूट्स करत असतं. Since deficiency of essential minerals affect the crop yield, there is often a need for supplying them through fertilizers. So for example आपण मगाशी पाहिलं की जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स मगाशी म्हणजे प्रिवियस व्हिडिओमध्ये की जे इसेन्शियल न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण रिप्लेस करू शकत नाही पण ते आपण प्लांट बॉडीला प्रोव्हाइड करू शकतो इन दी फॉर्म ऑफ फर्टिलायझर्स. सो मग तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की काही फर्टिलायझर्स असतात तर त्याच्याद्वारे आपण हे जे न्यूट्रिएंट्स आहेत तर ते प्लांट्सला सप्लाय करू शकतो. बोथ मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स आर सप्लाइड इन दी फॉर्म ऑफ फर्टिलायझर्स ॲज पर द नीड ऑफ दॅट प्लांट. नेक्स्ट आहे मेटाबॉलिझम ऑफ नायट्रोजन. याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे नायट्रोजन सायकल पाहणार आहोत. सो अपार्ट फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन, नायट्रोजन इज द मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट इन दी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सो नायट्रोजन इज अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ अमायनो ॲसिड. ॲज यू नो की अमायनो ॲसिडमध्ये नायट्रोजन बेस किंवा NH2चा एक ग्रुप प्रेझेंट असतो आणि त्याच्यामुळे नायट्रोजन प्रोटीन्समध्ये, अमायनो ॲसिड्समध्ये, हॉर्मोन्समध्ये युजफुल आहे, त्यासोबतच क्लोरोफिलमध्ये युजफुल आहे आणि इतर अनेक व्हायटामिन्समध्ये देखील नायट्रोजन आवश्यक आहे. त्यासोबतच न्यूक्लिक ॲसिड्स वगैरे असतील. सो प्लांट कम्पेट विथ मायक्रोब्स फॉर द लिमिटेड नायट्रोजन दॅट इज अवेलेबल इन दी सॉईल. ॲज वी हॅव सीन की सॉईलमध्ये मायक्रोब्स आहेत, एनफिक्सिंग बॅक्टेरिया आहेत, बरेचसे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. सो ते मायक्रो ऑर्गॅनिझम्स देखील नायट्रोजन त्यांना पण आवश्यक असतं आणि प्लांटला पण आवश्यक असतं. सो त्याच्यामुळे प्लांट बॉडीमध्ये आणि नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया असतील किंवा मायक्रोब्स असतील या सगळ्यांमध्ये नायट्रोजनसाठी कॉम्पिटिशन सुरू होतं आणि त्याच्यामुळे नायट्रोजन हा सॉईलमध्ये असणारा पूर्ण जर आपण ॲटमॉस्फिअरमध्ये पाहिलं तर नायट्रोजन खूप जास्त आहे पण जो ॲटमॉस्फिअरमधला नायट्रोजन आहे तो प्लांट घेऊ शकतं का, इझिली ॲब्झॉर्ब करू शकतं का, नाही करू शकत. सो इट इज हायली रिक्वायर्ड की प्लांटला नायट्रोजन सॉईलमधून मिळावं आणि त्याच्यामुळे सॉईलमध्ये अदर पण मायक्रोब्स असल्यामुळे सॉईलमधला नायट्रोजन हा लिमिटिंग फॅक्टर आहे. ओके, कोणासाठी ॲग्रिकल्चरसाठी पण आणि इकोसिस्टमसाठी पण. सो नायट्रोजन एक्झिस्ट ॲज 2 नायट्रोजन ॲटम्स म्हणजे N2च्या फॉर्ममध्ये नायट्रोजन प्रेझेंट असतो. ॲज यू नो की नायट्रोजनची व्हॅलन्सी 3 आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये 3 बॉन्ड्स असतात, ट्रिपल बॉन्ड असतात. सो नायट्रोजन ट्रिपल बॉन्ड स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतो, त्यासोबतच हा N2च्या फॉर्ममध्ये असतो. सो जेव्हा ऑर्गॅनिझम्स नायट्रोजनला ॲब्झॉर्ब करणार आहेत तर तेव्हा ते N2च्या फॉर्ममध्ये करू शकत नाहीत. करू शकत असे तर डायरेक्ट प्लांटनी ॲटमॉस्फिअरमधलंच नायट्रोजन घेतला असता बट प्लांट तसं नाही करू शकत कारण N2 ॲब्झॉर्ब करण्यासाठी तेवढा सोपा नाही आहे. सो दॅट्स वाय N2चं कन्व्हर्जन अमोनियामध्ये म्हणजेच या ठिकाणी NH4मध्ये केलं जातं. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल N2चं कन्व्हर्जन अमोनियामध्ये NH3 N2चं कन्व्हर्जन सगळ्यात पहिल्यांदा अमोनियामध्ये केलं जातं आणि NH3 अमोनियाचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे सो NH3मध्ये आधी केलं जातं आणि N2चं कन्व्हर्जन NH3मध्ये करणं यालाच आपण काय म्हणतो एन फिक्सिंग किंवा नायट्रोजन फिक्सिंग. ओके, सो N2चं कन्व्हर्जन NH3मध्ये करणं किंवा अमोनियामध्ये करणं यालाच आपण एन फिक्सिंग किंवा नायट्रोजन फिक्सिंग असं म्हणतो आणि हे अमोनिया ॲब्झॉर्ब करणं प्लांटला इझी आहे ॲज कम्पॅरेटिव्हली टू दी नायट्रोजनला आहे असं ॲब्झॉर्ब करणं. ओके, so in nature lightning and ultraviolet radiation provide enough energy to convert nitrogen to nitric oxides. सो नायट्रोजनला नायट्रोजन ऑक्साईड्समध्ये देखील कन्वर्ट केलं जातं आणि नायट्रोजन ऑक्साईड्स पण ॲब्झॉर्ब करण्यासाठी इझी आहेत. मग ते NO असेल, NO2 असेल, N2O असेल एक्सेट्रा.
Industrial combustion, forest fire, automobile exhaust and power generating stations are also source of atmospheric nitrogen oxides. So हे लोक पण नायट्रोजनला ऑक्साईडमध्ये कन्वर्ट करत असतात. Decomposition of organic nitrogen of dead plants and animals into ammonia is called as ammonification. ॲज यू हॅव स्टडीड की प्रत्येक ऑर्गॅनिक म्हणजे मग ते प्लांट बॉडी असो किंवा ॲनिमल बॉडी असो, ती त्याची जेव्हा डेथ होते तेव्हा त्यापासून त्याच्यामध्ये काही मायक्रोब्स असतात की जे त्या ऑर्गॅनिक नायट्रोजनचं डिकम्पोजिशन करतात. ओके, डिकम्पोजिशन केल्यानंतर या नायट्रोजनचं कन्वर्जन अमोनियामध्ये केलं जातं आणि या प्रोसेसला आपण म्हणणार आहोत अमोनिफिकेशन. फक्त या ठिकाणी तुम्हाला डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिक नायट्रोजन ऑफ डेड प्लांट्स ॲनिमल्स लक्षात ठेवायचं आहे आणि कोणामध्ये कन्वर्ट केलं जातं अमोनियामध्ये. ओके, सो नेक्स्ट आहे सम ऑफ these ammonia volatiles and re-enters the atmosphere but most of it is converted into nitrates by soil bacteria. सो काही याच्यामधला जो नायट्रोजन आहे किंवा जे काही याच्यामधले अमोनियाचे पार्टिकल्स आहेत तर ते ॲटमॉस्फिअरमध्ये रिटर्न जाऊ शकतात, बट काही जे आहेत तर ते सॉईलमध्ये जातात आणि त्याचा वापर सॉईल करत असतं त्याचा वापर प्लांट करत असतं. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला एक बेसिक डायग्राम पाहायला मिळते. सो फर्स्ट ऑफ ऑल ॲटमॉस्फिअरमध्ये जो नायट्रोजन आहे तर तो जे बायोलॉजिकल फिक्सेशन आहे त्यासाठी ॲब्झॉर्ब केला जातो किंवा इंडस्ट्रीजसाठी वगैरे ॲब्झॉर्ब केला जातो. ओके, डिनायट्रिफिकेशनसाठी वगैरे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिॲक्शन की अमोनियामध्ये जर आपण ऑक्सिजन ॲड केला, ओके, अमोनियासोबत जर आपण ऑक्सिजन ॲड केला इन द प्रेझन्स ऑफ, या ठिकाणी कोणते कोणते बॅक्टेरियाज आहेत तर इन द प्रेझन्स ऑफ काय नाव आहे यांचं, नायट्रोसोमॅनस आणि नायट्रोकोकस. ओके, सो अमोनियामध्ये जर आपण ऑक्सिजन ॲड केला इन द प्रेझन्स ऑफ नायट्रोसोमॅनस आणि नायट्रोकोकस तर त्याचं कन्वर्जन नायट्रेटमध्ये होणार आहे आणि हे जे नायट्रेट आहे त्याला जर फर्दर आपण ऑक्सिडाईज केलं इन द प्रेझन्स ऑफ नायट्रोबॅक्टर तर याचं कन्वर्जन NO3मध्ये होणार आहे. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट रिॲक्शन्स आहेत. नायट्रेटमध्ये आपण याचं कन्वर्जन केलेलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल अमोनियाला आपण ऑक्सिजनमध्ये टाकलं किंवा अमोनियाला आपण ऑक्सिडाईज केलं, याचं कन्वर्जन झालेलं आहे नायट्राईटमध्ये. ओके, हेच नायट्राईटमध्ये जर आपण अगेन ऑक्सिजन ॲड केलं तर त्यापासून आपल्याला मिळणार आहे नायट्रेट. ओके, इन द प्रेझन्स ऑफ वॉट, नायट्रोबॅक्टर. सो हे सगळे ऑर्गॅनिझम्स आणि या रिॲक्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. अगेन अमोनियाला जेव्हा आपण ऑक्सिडाईज करणार आहोत इन द प्रेझन्स ऑफ नायट्रोसोमॅनस किंवा नायट्रोकोकस त्याच्यापासून आपल्याला नायट्राईट मिळणार आहे आणि जेव्हा आपण नायट्राईटला ऑक्सिडाईज करू इन द प्रेझन्स ऑफ बॅक्टर, येस, इन द प्रेझन्स ऑफ नायट्रोबॅक्टर यू विल गेट नायट्रेट. ही जी प्रोसेस आहे याला आपण म्हणणार आहोत नायट्रिफिकेशन. म्हणजे बेसिकली आपण अमोनियाला ऑक्सिडाईज करत करत त्याचं कन्वर्जन आपण नायट्रेटमध्ये केलं इन द प्रेझन्स ऑफ व्हेरियस बॅक्टेरिया आणि याला आपण म्हणणार आहोत नायट्रिफिकेशन. आणि हे जे बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये इन्वॉल्ड होते नायट्रोसोमॅनस किंवा नायट्रोकोकस किंवा नायट्रोबॅक्टर याला आपण म्हणणार आहोत केमो ऑटोट्रॉप्स. ओके, सो हे केमिकल बॅक्टेरियाज आहेत बट म्हणजे केमिकल्सच्या हेल्पने ते आपलं स्वतःचं फूड तयार करणार आहेत. ॲटोट्रॉप्स आहेत म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ केमिकल्स. नेक्स्ट आहे हे जे नायट्रेट म्हणजे NO3 या ठिकाणी तयार झालेलं आहे. सो नायट्रेट थस फॉर्म्ड इज ॲब्झॉर्ब्ड बाय प्लांट्स अँड इज ट्रान्सपोर्टेड टू दी लिव्स. सो हे जे नायट्रेट आहे हे देखील प्लांट बॉडीला ॲब्झॉर्ब करणं इझी आहे. सो प्लांट या नायट्रेटला ॲब्झॉर्ब करतं आणि मग ते प्लांट्समधून लिव्सकडे वगैरे ट्रान्सपोर्ट केलं जातं. इन लिव्स इट इज रिड्यूस टू फॉर्म अमोनिया. अगेन लिव्समध्ये गेल्यानंतर परत त्याचं कन्वर्जन अमोनियामध्ये केलं जातं आणि का तर त्यापासून आपल्याला अमाइन ग्रुप्स हवे असतात, अमायनो ॲसिड्स, आणि त्याच्यापासून प्रोटीन्स तयार करण्यासाठी. ओके, सो अगेन हे जेव्हा नायट्रेट लिव्सपर्यंत जाणार आहे तर लिव्समध्ये गेल्यानंतर ते अगेन त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे त्याच्यामध्ये अगेन रिडक्शन वगैरे करून त्यापासून आपल्याला मिळणार आहे दॅट इज वॉट अमोनिया. ओके, आणि हाच अमोनिया अमाइन ग्रुप म्हणून अमायनो ॲसिड्समध्ये आणि प्रोटीन्समध्ये वापरला जाणार आहे. नायट्रेट प्रेझेंट इन दी सॉईल इज ऑल्सो रिड्यूस्ड. हे रिड्यूस केलं जातं आणि याला आपण म्हणतो डिनायट्रिफिकेशन. आणि हे डिनायट्रिफिकेशन करणं किंवा रिड्यूस करण्याचं काम स्युडोमोनास आणि थिओबॅसिलस नावाचे बॅक्टेरिया करणार आहेत. सो अगेन दोन बॅक्टेरियाचे नाव आलेले आहेत, थिओबॅसिलस आणि स्युडोमोनास. हे काय करतात, डिनायट्रिफिकेशन. आणि नायट्रिफिकेशन करण्याचं काम कोण करतात, नायट्रोसोमॅनस, नायट्रोकोकस आणि नायट्रोबॅक्टर. आणि डिनायट्रिफिकेशन करण्याचं काम करतात स्युडोमोनास आणि थिओबॅसिलस. सो PTD म्हणजे स्युडोमोनास, थिओबॅसिलस आणि डिनायट्रिफिकेशन PTD. बाकी तुम्ही याच्या व्यतिरिक्त जे असतील ते काय करणार आहेत, नायट्रिफिकेशन असं लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. सो व्हेरी फ्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन युटिलाइज द नायट्रोजन इन दी फॉर्म ऑफ N2 म्हणजे जो ओरिजिनल फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये अवेलेबल ॲबंडंटली इन दी एअर. ओनली सर्टन प्रोकॅरियोट स्पीशीज आर कॅपेबल ऑफ फिक्सिंग नायट्रोजन. म्हणजे जे प्रोकॅरियोटिक स्पीशीज आहेत जे खूप छोटेसे आहेत, जे की ज्यांना आपण बऱ्याचदा नेग्लेक्ट करतो बट ते खरंच खूप युजफुल आहेत. सो ते जे प्रोकॅरियोट्स आहेत तेच फक्त नायट्रोजन म्हणजेच ॲक्च्युअल नायट्रोजनचं कन्वर्जन ॲब्झॉर्बेबल फॉर्ममध्ये करू शकतात.
सो रिडक्शन ऑफ नायट्रोजन टू अमोनिया बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. म्हणजे नायट्रोजनचं कन्व्हर्जन करायचं आहे कशामध्ये, अमोनियामध्ये, आणि याला आपण म्हणणार आहोत काय, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन, कारण हे कुठल्या तरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या हेल्पनी केलं जातं. सो दी एन्झाईम नायट्रोजिनेस विच इज कपॅबल ऑफ नायट्रोजन रिडक्शन इज प्रेझेंट एक्सक्लुझिव्हली इन प्रोकॅरियोट्स. हे खूप महत्त्वाचं आहे की नायट्रोजनला अमोनियामध्ये कन्वर्ट करण्यासाठी किंवा नायट्रोजनचं रिडक्शन करण्यासाठीचं जे एन्झाईम आहे कॉल्ड एज नायट्रोजिनेस, हे फक्त आणि फक्त प्रोकॅरियोट्समध्येच प्रेझेंट असतं, ज्याचं नाव आहे नायट्रोजिनेस, आणि त्याच्यामुळे फक्त प्रोकॅरियोट्सच ॲक्च्युअल नायट्रोजनचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये करू शकतात. ओके, आणि हे जे बॅक्टेरियाज आहेत की जे हे काम करतात त्याला आपण म्हणणार आहोत N2 फिक्सर्स किंवा नायट्रोजन फिक्सर्स. नेक्स्ट आहे द नायट्रोजन फिक्सिंग मायक्रोब्स कुड बी फ्री लिव्हिंग ऑर सिम्बायोटिक. हे फ्री लिव्हिंग असतात म्हणजे स्वतः राहणारे असतात किंवा कुठल्या तरी प्लांटसोबत असोसिएटेड देखील असू शकतात, ज्याला आपण म्हणतो सिम्बायोटिक. एक्झाम्पल ऑफ फ्री लिव्हिंग नायट्रोजन बॅक्टेरिया आहेत जे की एरोबिक आहेत. एरोबिक म्हणजे काय, ज्यांना ऑक्सिजन आवश्यक असतो. त्याचं नाव आहे ॲझिटोबॅक्टर बेंजेनिका. त्यासोबतच रोडोप्स्पिरियम जर आपण पाहिलं तर हे एनारोबिक आहे. बॅसिलस जे आहे तर ते फ्री लिव्हिंग आहे. सो हे सगळी बॅक्टेरियाची नावं इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट आहे इन ॲडिशन अ नंबर ऑफ सायनोबॅक्टेरिया सच एस ॲनाबेना आणि नॉस्ट्रोक, हे देखील फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सर्स आहेत. ओके, सो ॲझिटोबॅक्टर आणि बेंजेनिका जे आहे तर ते नायट्रोजन फिक्सिंग एरोबिक मायक्रोब्स आहेत. डोडोस्पिरिलम एनारोबिक आहे. बॅसिलस फ्री लिव्हिंग आहे. ॲनाबेना आणि नॉस्ट्रोक देखील फ्री लिव्हिंग आहेत. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे सिम्बायोटिक बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. सेव्हरल टाइप्स ऑफ सिम्बायोटिक बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन असोसिएशन आर नोन. सो तुम्हाला सगळ्यांना हे देखील माहिती असेलच. द मोस्ट प्रोमिनंट अमंग देम इज दी लेग्युम बॅक्टेरिया रिलेशन. सो आता लेग्युम बॅक्टेरिया रिलेशनशिप काय आहे ते आपण पाहूया. Species of rod-shaped rhizobium had such relation with the roots of several legumes such as alfalfa असेल, sweet clover असेल, sweet pea असेल, lentils असेल, green pea आहे, broad bean आहे, क्लोवर बीन्स आहेत एक्सेट्रा. या प्लांट्समध्ये काय असतं, लेग्युम तयार होतं रूट्समध्ये, आणि मग याच्या आधारे नायट्रोजन फिक्सेशन केलं जातं. द मोस्ट कॉमन असोसिएशन ऑन रूट्स इज नोड्यूल्स. हे जेव्हा लेग्युम्स तयार होतात तेव्हा त्याला आपण म्हणतो नोड्यूल्स. बट काही असेही प्लांट्स आहेत, म्हणजे नोड्यूल्स काय आहे, रूटवरची एक छोटीशी आउटग्रोथ आहे. बट काही असेही प्लांट्स आहेत की ज्यांच्यामध्ये नोड्यूल्स नाही तयार होत. ओके, म्हणजे नोड्यूल्स विथ द हेल्प ऑफ लेग्युम तयार होत नाही. मग या ठिकाणी काही मायक्रोब्स आहेत की जे नोड्यूल्स तयार करायला हेल्प करतात. सो द मायक्रोब फ्रँकिया ऑल्सो प्रोड्यूस नायट्रोजन फिक्सिंग नोड्यूल ऑन द प्लांट्स ऑफ नॉन लेग्युमिनस प्लांट. फॉर एक्झाम्पल ॲल्नस त्याचं एक्झाम्पल आहे. ओके, सो बोथ रायझोबियम आणि फ्रँकिया आर फ्री लिव्हिंग इन सॉईल. म्हणजे सॉईलमध्ये जर ते असतील तर ते फ्री लिव्हिंग असतात. बट जेव्हा ते सिम्बायोटच्या फॉर्ममध्ये असतात तेव्हा ते नायट्रोजन फिक्सेशन करणार आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की दिस इज ड्यू टू द प्रेझन्स ऑफ लेग्युमिनस हिमोग्लोबिन ऑर लेग हिमोग्लोबिन. सो बेसिकली तुम्ही कधी कधी पाहिलं असेल की अपरूट एनी वन ऑफ द प्लांट ऑफ अ कॉमन पल्स जस्ट बिफोर फ्लावरिंग. फ्लावर्स तयार होण्याच्या आधी तुम्हाला एखाद्या पल्सेसचं प्लांट असं रूट सहित उघडायचं आहे. यू विल सी नियर स्पेरिकल आउटग्रोट्स ऑन द रूट. तुम्हाला त्या रूटवरती स्पेरिकल आउटग्रोट्स पाहायला मिळतील, ज्याला आपण नोड्यूल्स म्हणतो. हे नोड्यूल्स जर तुम्ही कट केले मधून तर तुम्हाला ते रेड किंवा पिंक कलरचे पाहायला मिळतात. का तर या नोड्यूल्समध्ये जर हे लेग्युमिनस प्लांट असतील, लेग्युम प्रोड्यूस करणारे, तर या प्लांट्समध्ये लेग्युमिनस हिमोग्लोबिन किंवा लेग हिमोग्लोबिन तुम्हाला पाहायला मिळतं. ॲज यू नो की हिमोग्लोबिन रेड कलरचं वगैरे असतं, रेड पिंक वगैरे कलरचं. सो दॅट्स वाय ते आपल्याला जे नोड्यूल्स आहेत तर ते रेड किंवा पिंक पाहायला मिळतात. आता हे नोड्यूल कसे तयार होतात. सो नोड्यूल फॉर्मेशन इन्व्हॉल्व्स अ सिक्वेन्स ऑफ मल्टिपल इंटरॅक्शन बिटवीन रायझोबियम अँड रूट्स ऑफ द होस्ट प्लांट. प्रिन्सिपल स्टेजेस इन द नोड्यूल फॉर्मेशन आर समराइज्ड ॲज फॉलोज. सो फर्स्ट ऑफ ऑल नोड्यूल तयार होण्याची पहिली स्टेप अशी आहे की त्या ठिकाणी रूट जे आहेत होस्ट प्लांटचे ते आणि रायझोबियम यांच्यामध्ये प्रॉपर इंटरॅक्शन असलं पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी रूट नोड्यूल्स तयार होऊ शकतात. सो बेसिकली सगळ्यात पहिल्यांदा समरी आपण पाहूया याची कशी होते. सो रायझोबिया मल्टिप्लाय अँड कोलोनाइज द सराउंडिंग ऑफ रूट्स अँड गेट अट्रॅक्टेड टू एपिडर्मल अँड रूट हेअर सेल्स. सो बेसिकली हे आहे आपलं प्लांट, हे आहे याचे खालचे रूट्स आणि हे आहे त्याचे रूट हेअर्स. ओके, सो बेसिकली या ठिकाणी हे जे आपलं नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आहेत किंवा ज्याला आपण रायझोबिया म्हणणार आहोत, तर रायझोबिया या ठिकाणी याच्या आजूबाजूला प्रेझेंट असतात. सो रायझोबिया काय करतात, आपले कॉलोनीज तयार करतात आणि कॉलोनीज तयार केल्यानंतर ते या ठिकाणी रूट हेअर्सकडे अट्रॅक्ट होतात. रूट हेअर्स कुठे आहे, एपिडर्मल लेअरवरती, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेच. सो हे जे रूट्स आहेत, रूट हेअर्स आहेत, या रूट हेअर्सकडे हे लोक अट्रॅक्ट होतात.
मग आता तुम्हाला या ठिकाणी डायग्राम पाहायला मिळते की रूट हेअर्सकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर हे सगळे रायझोबियम आहेत. सो रूट हेअर्सकडे अट्रॅक्ट झाल्यानंतर हे रूट हेअर थोडंसं असं हुकसारखं असं वागतं. ओके, आणि वाकल्यानंतर या ठिकाणी ओपनिंग तयार होतं आणि या ओपनिंग थ्रू हे जे सगळे रायझोबियम आहेत तर ते प्लांटच्या आतमध्ये जातात आणि म्हणजे त्या रूट हेअरमधून आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेलं की त्या अशा पद्धतीने असे गोळागोळा होऊन म्हणजे या सगळ्यांना गोळागोळा करून या ठिकाणी एक नोड्यूल तयार करतात ज्याला आपण म्हणणार आहोत मॅच्युअर नोड्यूल. ओके, सो आपण आता हे थिअरीमध्ये पाहूया. आय होप की तुम्हाला ते डायग्राम्सद्वारे कळलं असेलच. सो कुठे होतं आपण, द रूट हेअर्स कर्ल अँड द बॅक्टेरिया इन्वेड द रूट हेअर. सो ते रूट हेअर थोडेसे कर्व होतात आणि बॅक्टेरिया त्या प्लांटच्या आतमध्ये येतात. अँड इन्फेक्शन थ्रेड इज प्रोड्युस्ड कॅरिंग दी बॅक्टेरिया इन टू दी cortex of the root where they initiate the root nodule formation in the cortex of the root. सो बेसिकली रूट नोड्यूल कुठे तयार होतं, कॉर्टेक्समध्ये. हे पण खूप महत्त्वाचं आहे की रूट नोड्यूल कुठे तयार होतं, कॉर्टेक्समध्ये. प्लांटच्या कॉर्टेक्स रिजनमध्ये रूट नोड्यूल तयार होणार आहे कारण त्या बॅक्टेरिया आतमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट कॉर्टेक्स रिजनमध्ये जातात. द बॅक्टेरिया आर रिलीज्ड फ्रॉम द थ्रेड इन टू द सेल्स विच लीड टू द डिफरन्सिएशन ऑफ स्पेशलाइज नायट्रोजन फिक्सिंग सेल्स. द नोड्यूल थस फॉर्म्ड आणि त्याच्यामुळे या ठिकाणी नोड्यूल तयार होतं. एस्टॅब्लिशेस अ डायरेक्ट वॅस्क्युलर कनेक्शन विथ द होस्ट फॉर द एक्सचेंज ऑफ न्यूट्रियंट्स. सो याच्यामुळे काय होतं की डायरेक्टली तयार झाल्यामुळे या ठिकाणी रूटसोबत डायरेक्टली इंटरॅक्शन किंवा एक्सचेंज करू शकतात. द नोड्यूल कंटेन्स ऑल नेसेसरी बायोकेमिकल कंपोनंट्स सच ॲज नायट्रोजन फिक्सिंगसाठी जे आपण एन्झाईम बघतो दॅट इज नायट्रोजनस प्रेझेंट असतं, लेग हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. द एन्झाईम नायट्रोजनस जे आहे इज अ MOFE प्रोटीन अँड कॅटलायसिस द कन्व्हर्जन ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन टू अमोनिया. म्हणजे N2चं कन्व्हर्जन NH3मध्ये करण्यासाठी ॲज अ कॅटलाइज म्हणून MOFEचा वापर केला जातो, मोफीचा वापर या ठिकाणी केला जातो. ओके, सो द फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ नायट्रोजन फिक्सेशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं दॅट इज अमोनिया. सो फर्स्ट ऑफ ऑल रिॲक्शन कशी आहे, नायट्रोजन प्लस 8 इलेक्ट्रॉन्सचा वापर या ठिकाणी केला जातो. अगेन 8 प्रोटॉन्स या ठिकाणी घेतले जातात आणि 16 ATPचा वापर केला जातो नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी. आणि ॲट दी एंड आपल्याला जे रिॲक्शन आहे त्याच्यामधून आपल्याला नायट्रोजनचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये झालेलं पाहायला मिळतं. हे जे 16 ATP आहेत तर ते या ठिकाणी ADPच्या फॉर्ममध्ये बाहेर पडणार आहेत कारण ATPचं या ठिकाणी फॉस्फोरायलेशन होणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन अँटीफॉस्फोरायलेशन होणार आहे आणि त्याचं कन्व्हर्जन ADP आणि 16 इनऑर्गॅनिक फॉस्फेटमध्ये होणार आहे. आणि प्रोटॉन्स म्हणजेच हायड्रोजन ॲज युजल या ठिकाणी बाहेर पडतील जे उरले असतील तर ते. So, the enzyme nitrogenase is highly sensitive to the molecular oxygen. It requires anaerobic condition. So, basically जे आपलं नायट्रोजनस एन्झाईम आहे तर त्याला ऑक्सिजन अजिबात चालत नाही. सो बेसिकली कारण त्याला ऑक्सिडाईज नाही व्हायचं आहे, त्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. आपल्याला नायट्रोजनपासून अमोनियामध्ये जाण्यासाठी रिडक्शन करावं लागतं. सो दॅट्स वाय या ठिकाणी कुठेही आपल्याला ऑक्सिजनची आवश्यकता नाही आहे आणि त्याच्यामुळे ही कशी आहे, एनारोबिक कंडिशन आहे. सो द नोड्यूल हॅव अडॅप्शन दॅट एन्श्युअर दॅट एन्झाईम इज प्रोटेक्टेड फ्रॉम ऑक्सिजन. सो बेसिकली नोड्यूलची ॲबिलिटी काय असते की ते काय करतं, ते जे एन्झाईम आहे आपल्या नायट्रोजनस याला ऑक्सिजनपासून प्रोटेक्ट करून ठेवण्याचं काम करतं, का तर आपल्याला ऑक्सिजन नको आहे. So to protect these enzymes, the nodule contains an oxygen scavenger called as leg hemoglobin. So याच्यामध्ये लेग्यूममध्ये असणारे हिमोग्लोबिन, सो लेग हिमोग्लोबिन प्रेझेंट असतं. It is interesting to note that these microbes live as aerobes under free living condition where nitrogenase is not operational, but जेव्हा एनफिक्सिंग इव्हेंट सुरू असतील तेव्हा ते एनारोबिक होतात. म्हणजे जर हे मायक्रोब्स फ्री लिव्हिंग असतील म्हणजे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये पार्टिसिपेट नाही करत आहेत अशा कंडिशन्समध्ये ते काय करतात, ॲज अ एरोबिक म्हणून ते त्यांची लाईफ चालू ठेवतात आणि जेव्हा ते नायट्रोजन फिक्सिंगमध्ये येतात तेव्हा मात्र ते एनायरोबिक बनतात. ओके, सो या ठिकाणी तुम्ही पूर्ण रिॲक्शन पाहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे you must have noticed in the above reaction that the ammonia synthesized by nitrogenase requires a very high input of energy that is 8 ATP आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे जर आपल्याला नायट्रोजनचं कन्वर्जन अमोनियामध्ये करायचं असेल तर. सो 8 ATP is the very huge amount. So the energy required thus is obtained from the respiration of the host cells. सो आता हे ऑब्वियसली होस्ट सेल्स करूनच आपल्याला ATP घ्यावं लागेल कारण पटकन ते लेग्युम्स किंवा ते बॅक्टेरिया स्वतःहून ATP एवढं तयार नाही करू शकत. सो हे हायर प्लांट्सकडून तेवढं ATP ॲब्झॉर्ब केलं जातं या रिॲक्शनसाठी म्हणजे N2चं कन्वर्जन NH3मध्ये करण्यासाठी. नेक्स्ट आहे ते म्हणजे फेट ऑफ अमोनिया. अ फिजिओलॉजिकल pH द अमोनिया इज प्रोटोनेटेड टू फॉर्म NH4 पॉझिटिव्ह अमोनियन आयन जो आहे तो जास्त ॲब्झॉर्बेबल आहे. सो वाईल मोस्ट ऑफ द प्लांट्स कॅन ॲस्मिलेट नायट्रेट, काही प्लांट्स नायट्रेट पण घेऊ शकतात, काही प्लांट्स हे पण घेऊ शकतात. सो द लॅटर इज क्वाईट टॉक्सिक टू प्लांट्स अँड हेन्स कॅनॉट ॲक्युमुलेटेड इन देम. सो लेट अस नाव सी की NH4 कशा पद्धतीने यूज टू सिंथसाइज अमायनो ॲसिड इन द प्लांट. अमायनो ॲसिड कशा पद्धतीने अमोनियाच्या हेल्पने तयार होतात हे आता आपण पाहणार आहोत. सो दोन प्रोसेस आहेत या ठिकाणी.
फर्स्ट आहे reductive amination. So in this process ammonia reacts with alpha ketoglutaric acid and forms glutamic acid. आणि या रिॲक्शनमध्ये काय होतं, फर्स्ट ऑफ ऑल जो आपला NH4 आहे तर तो रिॲक्ट होतो अल्फा ग्लुटॅरिक ॲसिडसोबत आणि इन द प्रेझेन्स ऑफ ग्लुटामेट डिहायड्रोजनेसेस आणि याच्यापासून ग्लुटामेट वॉटर आणि NADP तयार होते. NADP वापरलं गेलं होतं, NADPH त्याच्यामधला H निघून गेला आणि या ठिकाणी NADP आपल्याला पाहायला मिळतो आहे. नेक्स्ट आहे ट्रान्समिनेशन. ट्रान्समिनेशनमध्ये काय होतं, इट इन्वॉल्व्स द ट्रान्सफर ऑफ अमायनो ग्रुप फ्रॉम द अमायनो ॲसिड टू द केटो ग्रुप ऑफ अ केटो ॲसिड. म्हणजेच काय, या ठिकाणी जो अमायनो ग्रुप आहे तर तो रिमूव्ह म्हणजे निघाला जातो आणि अमायनो ॲसिड प्रॉपरली तयार होतं टू द केटो ग्रुप ऑफ अ केटो ॲसिड. सो ग्लुटॅमिक ॲसिड is the main amino acid from which the transfer of NH4 the amino acid takes place and the other amino acid are formed through the transmission. आणि या ठिकाणी ट्रान्समिनेज नावाचं एक एन्झाईम वापरलं जातं. सो बेसिकली ते काय होतं आहे की हा आहे आपला अमायनो डोनर आणि हा आहे आपला अमायनो ॲक्सेप्टर. म्हणजे हा अमायनो ग्रुप डोनेट करणार आहे आणि हा अमायनो ग्रुपला ॲक्सेप्ट करणार आहे. अमायनो ग्रुप कोणता आहे, हा आहे आपला अमायनो ग्रुप. ओके, सो अमायनो ग्रुप हा डोनेट करणार आहे आणि हा जो आहे हा अमायनो ग्रुपला ॲक्सेप्ट करणार आहे. सो जेव्हा हा म्हणजे इथे आहे आणि हा म्हणजे इथे आहे, हा जेव्हा अमायनो ग्रुपला डोनेट करणार आहे तर तो अमायनो ग्रुप या ठिकाणी ॲक्सेप्ट केला जाणार. एवढंच फक्त या ठिकाणी आहे इन द प्रेझेन्स ऑफ ट्रान्समिनेज नावाचा एन्झाईम. ओके, सो द टू मोस्ट इम्पॉर्टंट अमाइड्स म्हणजेच ॲस्पॅराजिन अँड ग्लुटामिन फाउंड इन प्लांट्स आर अ स्ट्रक्चरल पार्ट ऑफ प्रोटीन्स. इम्पॉर्टंट MCQ आहे. ॲस्पॅराजिन आणि ग्लुटामाइन जे की आपल्याला प्लांट्समध्ये पाहायला मिळतं, जे की अमाइड्स आहेत ते प्रोटीन फॉर्म करण्यासाठी एक स्ट्रक्चरल पार्ट आहे असं पण म्हणू शकतो. दे आर फॉर्म्ड फ्रॉम 2 अमायनो ॲसिड्स, नेमली ॲस्पॅरेटिक ॲसिडपासून ॲस्पॅराजिन तयार झालं आणि ग्लुटामिक ॲसिडपासून ग्लुटामाइन तयार झालं. By adding the another amino group to each, the hydroxyl part of acid is replaced by another NH2 radical. So या ठिकाणी हायड्रॉक्साईलच्या ऐवजी आपण NH2 रॅडिकल ॲड केलेला आहे किंवा रिॲक्ट केलेला आहे. सिन्स अमाइड्स कंटेन मोर नायट्रोजन दॅन दी अमायनो ॲसिड. ॲज वी ऑल नो की अमायनो ॲसिडपेक्षा अमाइड्समध्ये मोर नायट्रोजन असतात, कारण अमायनो ॲसिडमध्येच नायट्रोजन बेस ॲड करून त्यापासून अमाइड्स तयार केले जातात. दे आर ट्रान्सपोर्टेड टू दी अदर पार्ट्स वाया झायलम वेसल्स. In addition, along with the transpiration stream, the nodules कुठे गेलं, हां, the nodules of some plants, for example soybean, export the nitrogen fixation as urides. हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काही प्लांट्समध्ये हे जे नोड्यूल्स आहेत तर त्यांच्यामध्ये नायट्रोजन फिक्सेशन युराइड्सच्या फॉर्ममध्ये केलं जातं. कशामध्ये, फॉर एक्झाम्पल सोयाबीन वगैरे असतील तर. दिस कंपाऊंड्स ऑल्सो हॅव अ पर्टिक्युलरली हाय नायट्रोजन टू कार्बन रेशो. म्हणजे यांच्यामधला पण जर आपण नायट्रोजन कार्बन रेशो पाहिला तर तो देखील प्रॉपर किंवा हाय असतो. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा चॅप्टर संपलेला आहे. आय होप की तुम्हाला हा चॅप्टर आवडला असेल. फक्त शेवटचे हे काही MCQs आहेत जे की खूप महत्त्वाचे आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर अशा पद्धतीने पूर्ण चॅप्टर आपण 2 पार्ट्समध्ये डिवाईड केला होता. सो थँक्यू सो मच हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल. हा देखील थोडासा मोठा झालेला होता व्हिडिओ. अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.